रे पद मदा दा सा सा परे रे ब प नि सा रे ग प नि सा रे ग प ग प ग गरे गरे ग सा नि सा रे प द प गरे गरे ग सा नि सा रे प द प म द द सा सा नि प रे रे ब प ग म द द सा सा नि प रे रे ब प ग नि सा रे ग प रे ब प ग म रे गरे गरे ग सा नि सा रे प द प गरे गरे ग सा तेव्हा तेव्हा येत आहेत व्हिडिओ काढ व्हिडिओ. हो काढ. मला खायला द्या ना, मला खायला द्या ना, मला खायला द्या ना, मला ते बाहेर आले. मला भूक लागली, मला खायला द्या, मला 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 खायला द्या, मला खायला द्या ना, मला खायला द्या ना, मला खायला द्या. हा बघ ना, शूट करू देते मला. जास्ती पैसे दे ना फक्त. अगं माझ्याकडे जास्ती पैसे नाही, माझे मोबाईल घे ना. मोबाईल दे ना. नाही अजून पैसे दे. अजून पैसे दे त्याला फक्त. अगं जास्ती पैशाचे नाहीत माझ्याकडे. मला एक माहिती. काम करतो थांब, 100 रुपये हे घे. नाही याने नाही होणार. अरे माझा मोबाईल 500 रुपये दे, 500 रुपये. अरे बाबा, याला 500 रुपये देते. बाहेर आली बघा, बाहेर आली बघा. रुपये काय ती काय भाजी आहे का? नाही 500 रुपये दे, पैसे दे. अरे मी नाही मोबाईल नाही, देणार. 500 रुपये. अरे थांब. अरे तेव्हा भाऊजी बघ. तेव्हा भाऊजी काय करतात पटकन बघ ना, त्यांच्याकडे बघ ना. अरे हा इकडे गेला, हा इकडे गेला, इकडे घे. बेगो ते बघ ना, भाऊजी बघ ना, उचललंय ते. काय करतो? तिकडे पकड जा, तिकडे पकड. आता मोबाईल दे मोबाईल दे. इकडे बघ. मोबाईल दे. इकडे बघ. अरे काय उठ. 500 रुपये दे. अरे थकलो मी. 500 रुपये पण नाही तुझ्याकडे. माझी चप्पल पण गेली. मला उचल. मोबाईल पाहिजे काय? अरे हो. व्हिडिओ केला डिलीट. अरे बॅटरी पण बंद झाली. बोंबला. ए मोबाईल घ्या.你我。
एक मिनिट. अरे काय झालं मॅडम? कुठे हरवलाय तुमच्यामध्ये. मॅडम? तुम्हाला माहितीये ना मला तुमच्या डोळ्यात पाणी बघायला नाही आवडत. मी ना गप्पा बसा. अरे आता माझ्यावर का चिडताय? चिडत नाहीये मी, पण वाईट वाटतंय मला. का? इंद्राजी, तुम्ही इतकं करताय माझ्यासाठी आणि मी काहीच करू शकत नाही. मॅडम तुम्ही माझ्यावर जीवापाड प्रेम करता तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. मॅडम एक सांगू? मॅडम तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट होतात, कोमामध्ये होतात, तेव्हा असं वाटत होतं इंद्राचं जग संपलंय. असं वाटत होतं आजूबाजूच्या कशालाच काहीच अर्थ नाहीये, सगळं व्यर्थ. आता मला परत अंतर कधीच देऊ नका. सॉरी, पण ह्यापुढे मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. तुमचा हात कधीच सोडणार नाही. मॅडम घ्या. आता काय झालं? तुम्हाला मी असं म्हणते की मी तुमचा हात कधीच सोडणार नाही. आणि माझा हात बघा, हा असा आहे. असं कसं धरू शकणार आहे मी तुमचा हात? मॅडम तुम्हीच म्हणता ना सगळ्या गोष्टींवर वेळ हे सगळ्यात मोठं औषध आहे. मग आता वेळेला थोडा वेळ द्या. आणि हाताचं काय, व्हायचा तेव्हा होईल तो नीट. तू तर काही बोलूच नकोस हा माझ्याशी. काल तुला सांगितलं होतं ना दीपू आणि भाऊजींचे मंदिरामध्ये फोटो घेता आले का? नाही ना. मुक्ताचा भांडून एवढा कॅमेरा घेतला, त्याचं काय झालं? वर तुझा फोन पण बंद होता. हो एवढं होतं तर स्वतःचा फोन कशाला विसरलीस ग घरी? देवू जाऊ दे ना, ते चुकून झालं. चुकून झालं. चुकून सगळं कसं काय होतं ग तुझ्या आयुष्यामध्ये? हा, माझ्या प्रेमात पण तू चुकूनच पडलीस का? बस झालं ना आता. ह्यात उगीच भांडण होईल आपलं. दुसरं काही जमतं तुला? पाठ कर ते पत्र, नाहीतरी वेळ निघून गेल्यानंतर जागी झाली असतो. कोण म्हटलं रे वेळ निघून गेली म्हणून? देवू, यामध्ये ना हे पहिलं वाक्य क्लिअरली दिसतंय. काय लिहिलंय त्यात? प्रिय दीपिका मॅडम, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. देवू, हे एवढं एक वाक्य पण ना पुरे बाबांना दाखवायला. मग तेव्हा का नाही वाचलंस? देवू सोड ना आता ते. काय म्हणजे झालं गेलं गंगेला मिळालं ना. मी आता सांगणार आहे बाबांना, दाखवणार आहे मी. नक्की का? नक्की. आता काही झालं ना तरीही मी ना बाबांना दीपू आणि भाऊजींचं प्रेम प्रकरण आहे हे सांगणार. सांगणार म्हणजे सांगणार. अरे तुम्ही दोघांनी काय ठरवलंय पुढे? काय करणार आहात? म्हणजे असं का विचारताय काकू? मला काही कळलं नाही. अरे तुमच्या प्रेमाबद्दल तुम्ही बाबाला कधी सांगणार आहात? घाई करा आता जरा तुम्ही. आई, अगं आपण नंतर बोलूया ना, आता नको. बाबा ऐकतील. दीपू, आई म्हणते ते बरोबर आहे. तुम्ही एकदा काय ते ठरवा आणि बाबांशी बोला. असं का बोलताय तुम्ही? काही झालंय का? काकू मला थोडा वेळ द्या, मग मी स्वतः येऊन देशपांडे सरांशी बोलेन. अरे तुम्ही अजून गेला नाहीत? आम्ही निघतच होतो सर. निघूया मॅडम? हा या. मला ना राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. इतकं सगळं होऊनही दीपू मला एका शब्दानेही बोलली नाही. ठीक आहे, असू दे. आता मीच तिला बातमी देईन दोघांचं लग्न ठरलंय ते. तुम्ही कोणालाही बोलू नका तिला, अजिबात.
तर निघतो मी. सर, दीपिका कशी आहे? आहे बरी आहे. म्हणजे प्रकृतीत सुधारणा होते हळूहळू. तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं म्हणाला होतात. हो. जयश्रीताई, आपल्या दोन्ही कुटुंबावर एका मागोमाग एक अशी संकट येत गेली. कसं आहे, देव आपली परीक्षा घेत होता. पण या दोन्ही कुटुंबांना आनंद होईल अशी एक गोष्ट पण घडली. जयश्रीताई, आमच्या दीपूचं आणि साळगावकरचं एकमेकांवर प्रेम आहे आणि म्हणूनच मी आमच्या दीपूसाठी साळगावकरचा हात मागायला आलोय. सर, अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. खरं तर बरेच दिवस झाले ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, पण मध्ये इतक्या अडचणी आल्या ना की नाही सांगू शकले मी. त्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ही गोष्ट मी हॉस्पिटलमध्ये माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. झालं, संपलं सगळं. नाही, मी होऊ देणार नाही. कसं आहे, साळगावकरचा स्वतःचा व्यवसाय आहे. दीपोई बँकेत आहे नोकरीला आणि याच्या पलीकडे जाऊनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. तर मला असं वाटतं आपण दोघांनीही त्यांचं प्रेम मान्य करून दोघांचंही लग्न लावून टाकावं. वा 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 वा, मानला तुम्हाला? तुमच्यासारखा दुटप्पी माणूस अजूनपर्यंत मी माझ्या आयुष्यात नाही बघितलाय. सानिका, सासूबाई, तुम्ही प्लीज यामध्ये नका पडू. काय बाबा, काय म्हणत होतात? दीपू आणि भाऊजींच्या प्रेमाविषयी? हो, बाबा, मला वाटलं की तुम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही. म्हणजे देशपांडे सर, इंद्राजी, तुम्हाला काय वाटतं, बाबांना काही कळलंय का आपल्याबद्दल? असं का विचारताय मॅडम? अहो नाही, म्हणजे गेले 2-3 दिवस ना मला असा डाऊट येतोय की त्यांना कळलंय. मॅडम, जर असं असतं ना तर देशपांडे सरांनी आपल्या दोघांना समोर बसवून सांगितलं असतं. हे तुमच्याकडे आहे? हो, तुम्हाला ऑपरेशन थिएटर मध्ये नेत होते तेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती समजून नर्सने हे माझ्याकडे दिलं. मग बरोबरच केलं ना तिने. द्या. मॅडम, हे जर तुम्हाला असंच द्यायचं असतं तर मी घरीच दिलं असतं ना. म्हणजे वळा. इंद्राजी, अहो नको, द्या. मॅडम, वळा. इथे कुठे, द्या ना. मॅडम,
काय झालं? काय नाही. मॅडम मी वसुली एजंट आहे, गुंड आहे. हे जेव्हा देशपांडे सर किंवा आईला कळेल तेव्हा ते काय विचार करतील. हे बघा, सगळ्यात आधी ना तुम्ही स्वतःला गुंड म्हणणं बंद करा. तुम्ही गुंड नाही आहात आणि तुम्हीच असं स्वतःला बोलत राहिलात ना तर अख्खं जग बोलेल. पण हेच खरं आहे ना मॅडम. तुम्ही इंद्राला ओळखता पण जग नाही ओळखत. जगासाठी मी माझ्या वसुलीच्या कामावरून गुंडच ठरतो ना मॅडम. मॅडम ठरलं, मी उद्याच आईशी बोलेन आणि येऊन देशपांडे सरांशी बोलेन. सगळं खरं खरं सांगेन. मी तुम्हाला शब्द देतो मॅडम. थोडा वेळ लागेल, थोडा त्रास होईल, पण हे जग इंद्रा आणि दीपिका मॅडमचं प्रेम स्वीकारेल. आणि मग थाटामाटात मी तुम्हाला साळगावकरांची सून बनवून घरी नेईन. तुझ्या भावाने 3 लाख रुपये दिले ना की सोडतो तुला. बेबू बेबू काय झालं? बेबू कोण आहेत हे लोक? तुला का मारतायत? अरे कोण आहेत तुम्ही सगळे? पण माझ्या बहिणीला हात लावायची हिंमत कशी केली तुम्ही? या तुमच्या भावाने 3 लाख रुपये घेतलेत पप्पू शेठ कडून. भरपूर टाइम झाला, हा पैसे काय परत देत नाही म्हणून वसुलीसाठी आलोय. व्यवहार घराबाहेर झाला होता ना, घरात कसे आला? कार्तिक आमचे फोनच घेत नाही, मग काय करणार? घरातच घुसणार ना. तुम्ही सगळे आत्ता घराबाहेर निघा. नाही घुसणार. आधी कार्तिकला 3 लाख रुपये द्यायला सांगा. तुम्ही आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघा. हे प्रकरण कार्तिक घराबाहेर येऊन मिटवेल. पैसे घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आत्ताच्या आत्ता जर घराबाहेर गेला नाहीस तर हे पैसे मोजायला तुझे हात शाबूत राहणार नाही. ठीक आहे, 2 दिवसाचा टाइम देतो. पैसे नाही मिळाले ना तर पप्पूबाई कार्तिकला सोडणार नाही. चला रे. दादा मला करशील ना रे मदत? मला 3 लाख रुपये हवेत फक्त. मी हळूहळू करून तुला देईन ना सगळे पैसे. हो भाऊजी, द्या ना प्लीज 3 लाख रुपये कार्तिकला. तुमच्यासाठी 3 लाख रुपये एवढी मोठी रक्कम नाहीये ना. देशील ना रे मला 3 लाख रुपये? कार्तिक, तुझ्या प्रत्येक चुकीला मी माफ केलं, पण आता नाही. आणि आज जे काय झालं त्याच्यानंतर तर अजिबात नाही. कार्तिक, तुझ्यामुळे त्या गुंडांनी आज आपल्या बहिणीला हात लावला. दादा पण भाऊजी, आता एवढी औषधं घेते म्हटल्यावर सुधारणा होणारच ना बाबा. हो, आणि त्यात साळगावकरची पण मदत आहे एवढी. त्यानं किती जपलंय तुला. तुझा व्यायाम, तुझ्या औषधांच्या वेळा, एवढी तुझी काळजी घेतो तो. साळगावकर नाही आला तो? उशीर कसा झाला त्याला? एवढ्यात येतो तो. माहित नाही बाबा. मी चहा करू का तुमच्यासाठी? अगं कसं आहे, तुला कामाला लावलं तर साळगावकर रागवेल ना माझ्यावर.
तुझी एवढी हा काळजी घेतो, तुला बरं वाटावं म्हणून एवढी तुला मदत करतो, तर माझ्यासाठी एवढ्या कुठे त्रास घेतेस तू? ते काही नाही, वेळ निघून जाण्याआधी ना बाबांशी बोलायलाच हवं. मग मी एक काम करते ना, मी बोलते बाबा. नाही मॅडम, मी खोटं बोललो ना सरांशी, प्रॉब्लेम माझा आहे, मी बोलतो. सगळ्यात आधी ना तुम्ही माझा प्रॉब्लेम आहे असं बोलणं बंद कर. सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं मॅडम. मी पण सॉरी. नाही म्हणजे पॅनिक झाले मी. आणि हे बघा इंद्राजी, आपण जाऊ आणि बोलू बाबांशी. आणि हे बघा, आपण प्रेम केलंय, गुन्हा नाही. आणि तुम्हीच म्हणता ना, आपण दोघं एकत्र असल्यावर काहीही अशक्य नाहीये. आपण दोघं एकत्र मिळून बोलू बाबांशी. आणि आता ठरलंय ना की सगळ्या संकटांना एकत्र सामोरं जायचं. मग झालं, आपण बोलू बाबांशी. घ्या, तुम्ही घ्या. नाही नको. नाही घ्या हो. तुमच्या डोळ्यातले एक्सप्रेशन सांगतात तुम्ही पण मावा मंडळाचे सदस्य आहात. थँक्यू. थँक्यू मला ठेवल्याबद्दल. थोडा काय नाही, चांगला आहे ना भावा. बेटा आलो तुला तोच प्रश्न विचारतो, तुम्ही इकडे कसे काय? पूर्वीकडे दिसला नाही म्हणून विचारतोय. HP बँक आहे ना, मला लोन हवं होतं पण लोन मिळत नाही हो. मिळत नाही? अरे कसं मिळत नाही? काय माहिती. काय माहिती काय, मला सांगा ना मग. आय एम इंट्रोड्युसिंग माय सेल्फ. आय एम मावा सोनटक्के, मॅनेजर आहे HP बँकेचा. तुम्ही मॅनेजर म्हणजे काय? तुम्ही वाटत नाही हो. वाटत नसलं तरी देवानी मला ही जबाबदारी दिली आहे. देवाने? देवानी नाही, देव नावाचे आमचे चेअरमन आहेत, त्यांनी मला मॅनेजर म्हणून बसवलं आहे. मावाचा अपमान करू नका ठुकठू करून. खरंच मॅनेजर? म्हणजे काय, विश्वास नाही बसले? सी दिस, आय एम द मॅनेजर ऑफ दिस HP बँक. पाहिलं इंग्लिश? किती लोन पाहिजे तुम्हाला? फक्त मला कमिशन द्यावं लागेल. तुम्ही खरंच मॅनेजर आहात ना? आता दाखव ना आय कार्ड. मला ना 4 लाख रुपये लागतील. 50,000 तुमचे. डन. 3.5 तुमचे, 50 माझे. त्याला तुमचं काम. ओके, फक्त मला आधार कार्ड द्या. देतो. हे वाट, आता कन्फर्म तुमचं काम होणार. साळगावकर, इंद्रजित साळगावकर तुमचे कोण? माझा सख्खा मोठा भाऊ. काय? इंद्राजी तुमचे भाऊ आहेत? काय काय झालं काय? कमिशन कमी करतो थोडं, लोनचं काम होईल. ठीक आहे, येऊ का? ये चाय का पैसा उनके खाते में. हाँ दादा, वाटलं नव्हतं रे तू एवढा मोठा गेमर असशील. तू एक गुंड आहेस आणि ही गोष्ट अख्ख्या जगापासून लपवून ठेवलीस. पण आता हा कार्तिक साळगावकर तुझं सत्य जगासमोर आणणार. देशपांडे सरांना तुला जावई म्हणून घ्यायचंय ना, तर दाखवतो ना त्यांना त्यांच्या गुंड जावयाचे प्रताप.
हॅलो, हा बेबू, झाली का पैशांची व्यवस्था? सानू, झाली पैशांची व्यवस्था. नशीब माझं. सानू, आता नशिबाला दोष देणं बंद कर. आपलं नशीब फळफळलंय. पैशांची व्यवस्था तर झालीच आहे, पण खूप मोठी लॉटरी लागली आपल्या हातात. म्हणजे हे काय झालं सांग ना. सांगतो सांगतो सगळं घरी आल्यानंतर व्यवस्थित सांगतो. फक्त एवढंच सांगतो की आपल्या हातात खूप मोठी गोष्ट लागली, ज्यामुळे आपलं नशीब बदलणार आहे. काय आज एवढी काय लगबग का चालली? अहो, ही तुमची मुलगी दीपू हा आजपासून बँकेत जायला लागली आहे ना ती. मग काही गरज होती का इतक्या लवकर बँकेत जाण्याची? असू दे ग, तिला जावंसं वाटतं ना, जाऊ दे. अगं आई, आणि तिला घरात बसून बसून आता कंटाळा आला असेल. आई, आई, माझा डबा रेडी आहे का? अगं हो, झालाय झालाय. हे काय भरलाय मी आताच. थोडं दही साखर पण देते हातावर. हा थांब. आता ते कशाला? अरे कशाला काय, आज एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलेस, पहिल्यांदा ऑफिस मध्ये जातेस. देऊ दे, दे ग, दही साखर दे. हो हो हो, हे घे हे घे दे. दीपू, गरम आहे हा डबा. हा, हळू. पाण्याची बाटली घे. हे घे. सुखी राहा. आयुष्यमान भव. ए दीपू, सावकाश जा आणि काळजी घे. हा, आणि पहिल्या दिवशी खूप काम करू नको, उगाच दगदग नको करून घेऊ. तब्येती टेन्शन घेऊ. ए दीपू, नाही, माझ्या परीनं मी सगळ्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम केलंय. तुझ्यासारखे काही लोक खरंच मोठेही झाले, पण काही मुलं तर दिशा दाखवून सुद्धा वाट चुकले. नाही, पण तू चुकणं शक्यच नाहीये साळगावकर. आणि बघ, मला फक्त विश्वास नाही, खात्री आहे, तुझ्यासारखी मुलं कधीही कुठल्याही चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत. आजकाल मी कितीतरी मुलांना बघतो रे, चुकीच्या मार्गानं जाऊन स्वतःचं आयुष्य वाया घालवतात रे. आयुष्याचं महत्वच नाही आहे या मुलांना. मागे मी पाहिलं होतं कुठेतरी, तुझ्या वयाचीच मुलं होती, सगळी रस्त्यात मारामारी करत होती. त्या सगळ्यांना पाहिलं तेव्हा खूप वाटलं त्यांच्याकडे जाऊन तुझं उदाहरण त्यांना द्यावं. त्यांना सांगावंसं वाटलं की अरे, अशी मारामारी करण्यापेक्षा आमच्या साळगावकडचा आदर्श घ्या, त्याच्याकडून शिका. माणूसपण म्हणजे काय, त्याचा सुसंस्कृतपणा अंगीकारा. पण नंतर मला जाणवलं की असल्या प्रवृत्तीची माणसं कधीही सुधारणार नाहीत. सर, पण एकदा संधी दिली तर प्रत्येक माणसात चांगला बदल घडू शकतो ना. म्हणजे कोणी मुद्दाम चुकीच्या मार्गाला तर जात नाही. कधी कधी परिस्थिती आपल्याला त्या मार्गाला जायला भाग पाडते. साळगावकर, परिस्थिती आपल्याला घडवते, बिघडवत नाही. परिस्थिती वाईट आहे म्हणून चुकीच्या मार्गाला माणसाने लागावं हे मला तरी पटत नाही. आणि कसं आहे साळगावकर, संधी मिळाल्यावर माणूस बदलू शकतो हे खरं आहे, पण हे असले गुंड बदलत नाहीत. गुंड हे शेवटी गुंडच राहतात. म्हणून दीपू, मी तुला सांगत असतो ना की तुझ्या त्या बँकेतल्या गुंडापासून सावध राहो. बाबा, आम्ही निघतो. म्हणजे पहिलाच दिवस आहे ना, उशीर होईल, लेट मात नाही.
बेबू हा बेबू बोल. हॅलो सानू, हे बघ, आता स्वतःचं डोकं न वापरता कोणतीही माती न खाता मी सांगतोय तेवढंच कर. बेबू असं का बोलतोस रे तू माझ्याशी? अरे लाडी गोडी लावणं बंद कर ग. मी सांगतोय तेवढं कर. बोल. हे बघ, मी तुला एक पत्ता पाठवतोय, डोंगरपाडा. तिथे तुझ्या वडिलांना घेऊन ये. आहे पण त्यांना काय सांगू? हे असं कसं येतील? हे बघ सानू, जग उलटा पालत कर मला माहिती नाही, पण तू त्यांना तिकडे घेऊन ये. सांगतोय तेवढं कर. चल बाय, मी वाट बघतोय. अरे अरे ऐक ना. हा मधुकर, मनोहर बोलतोय. अरे काय नाही, तुला एक आनंदाची बातमी द्यायची बाबा. आपल्या दीपूचं लग्न ठरलं. हा, अरे हे जोडीदार कोण निवडलाय माहितीये का? आपला साळगावकर. तो माझा विद्यार्थी. आपल्या दीपूसाठी हॉस्पिटलमध्ये केवढी धावपळ केली त्यांनी पाहिलंच ना. होत हो 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 हो. वहिनींना सांग बातमी. हा हो दीपूला ना सांगतो. बरं ठेवतो रे. ए मालती, मधुकर सुद्धा बघ काय म्हणत होता. दीपूनं माझ्यासाठी उत्तम जावई शोधलेला आहे. बाबा ही जरा थोडी घाईच होते असं नाही वाटत आहे तुम्हाला? ही कसली? लग्न सराई एकदा सुरू झाली ना की फार कामं निघतात. ते सगळे खरेदी बोलणी, मग नंतर वेळ मिळत नाही. बाबा बरोबर आहे, पण जरा असं. पण काही नाही, आता ताबडतोब कामाला लागायचं. हा फक्त एका गोष्टीने मन खातंय. काय? काही लोकांना सत्य मान्यच नसतं. स्वतःच म्हणणं त्यांना खरं करायचं असतं. बाबा कोणाबद्दल बोलताय? आपल्या ताईविषयी. त्या दिवशी मी गेलो होतो ना जयश्री ताईंकडे, फार विचित्र वागली का ती. खरं एवढं सगळं घडल्यानंतर स्वतःला सुधारायला हवं होतं तिनं, पण नाही. बाकी तिनं दीपू आणि साळगावकरच्या लग्नात जर काही घोळ घातला तर यापुढे तिच्याशी मी संबंधच ठेवणार नाही. चला तुम्ही बघत काय बसला, चला तयारी लागा ताबडतोब. घे.